पण ज्यांनी जीवनामध्ये 60 वर्षात कष्ट करून गुत्तेदारीपासून इतर वेगवेगळ्या व्यवसायात पाऊल टाकत असताना अनेक जणांना त्या व्यवसायाची संधी दिली आणि ज्यांनी संधी देत समाजसेवाही केली त्याबद्दल पटेल कुटुंबाचं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सगळ्यांना सांगतो की आपण सुद्धा सर्व हे जे काही आपल्याला वैभव मिळालंय वारसाने ते आपलं अपनी माली हालत ठीक करते 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 सबकी भी समाज सेवा करते रहेंगे तो अल्लाह ताला ऊपर कभी आपको कम होने नहीं देगा। इतनी ही आपसे मैं दरखास्त करता हूं। खरं तर सोनालिका ट्रॅक्टर आता कंपनीच्या ट्रॅक्टरचं उद्घाटन म्हणल्यानंतर आपण बोलायला पाहिजे। खरंच चांगलं ट्रॅक्टर हे आज नाही, मी फर्ग्युसन ट्रॅक्टरचा डीलर होतो त्यावेळेसपासून मला माहिती आहे आणि आज रोजंदारी सुद्धा मिळत नाही, त्यामुळे बाकी काम करायला आपल्याला ह्या ट्रॅक्टर शिवाय काही अशा अवजाराशिवाय आज पर्याय। सगळ्यात महत्वाचं मी काही दिवस कृषी मंत्री म्हणून काम करत असताना याच गोष्टीवर भर दिलं की कमीत कमी शेतकऱ्याला कमीत कमी श्रम लागावं, शेतमजुराला सुद्धा कमीत कमी श्रम लागावं, ते खऱ्या अर्थानं त्या शेतीत सुद्धा प्रगती घडवू शकते। आणि शेतीसोबत आदरणीय मनसेंनाचं इथं आगमन झालंय, मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। आता मात्र आजची मैफिल ही पूर्ण झालेली आहे, त्याचं सापरावं आहे। त्यामुळे या ट्रॅक्टरमध्ये सोनालिका ट्रॅक्टरमध्ये दम आहे, म्हणजे हॉर्स पॉवरचा सगळा खेळ आहे। हे माऊली बाप्पा हॉर्स पॉवरचा सगळा खेळ आहे, पण हे ट्रॅक्टर नेमकं निबार रानात सुद्धा त्याचं दम दाखवू शकतो। हे सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर हे सोनालिका ट्रॅक्टर एवढं, बाकी काही। त्यामुळं खरं तर इथं आज तसं पाहिलं तर एजन्स्या भरपूर आहेत, पण हे देताना सुद्धा हे लय हुशार माणसं असतात कंपनीवाले, हे साधं काम नसतं। ज्याच्याकडे इकायचा दम आहे, ट्रॅक्टर सेल व्हायचा दम ज्याच्यात आहे त्यालाच ते देतात। म्हणून पटेल साहेबांनी सुद्धा व्यवस्थित याची विक्री करायची, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलत दे आणि वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांचे श्रम कसे कमी होतील यात आपण सगळ्यांनीच लक्ष घातल्यानंतर नक्कीच शेतकऱ्याची ही जात आहे फार उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही। आता तर उन्नतीकडे आहेच, पण पुढच्या काळात सुद्धा उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही। या निमित्तानं आपल्या या पटेल परिवाराच्या वतीनं मीही आपल्या सगळ्यांचं इथं स्वागत करतो। अनेक मान्यवरांची मी नावं वेळेअभावी घेऊ शकत नाही, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।